नमस्कार, मी अभिजित झाडगावकर। आमचा मराठी चित्रपट सत्यभामा येत्या 8 ऑगस्टला सर्व चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे आणि त्याच निमित्ताने आम्ही आपल्या चॅनलवर उपस्थित झालेलो आहोत आणि माझ्यासोबत आमची पूर्ण टीम पण आहे। आमची सत्यभामाची मेन लीड करणारी भाविका निकम, नमस्कार, सृष्टी मालवंडे पार्वतीचा रोल करते आणि ज्या पलीकडे बसल्यात त्या आमच्या निर्मात्या आणि लेखिका, ज्यांची कादंबरी पण आहे सत्यभामा नावाची, त्याच्यावरच आम्ही ही फिल्म बनवलेली आहे। भाऊ बहिणीच्या प्रेमाची कथा त्यांनी 1800च्या काळात जेव्हा बायका सती जायच्या त्या काळामध्ये प्रत्येकाने जे काय भोगलेलं आहे तेच आपल्या बहिणीवर काय भोगायला वेळ आली आहे। हा जो भाऊ तो जो प्रयत्न करतो आहे सगळ्या गोष्टींसाठी, ही जी कथा सांगते ती ही कादंबरी बेसिकली सांगते। आणि त्यानंतर जे मनीषा मॅडमनी जी स्क्रिप्ट बनवली त्यामध्ये एक चित्रपटाच्या दृष्टिकोनातून हा विषय लोकांपर्यंत कसा मांडण्यात हवा, ही जी लेखन जे एक अतिशय सुंदर पद्धतीने केलं त्याच्यावर आम्ही बऱ्यापैकी उतरवण्याचा प्रयत्न केलेला आहे। सती जाणाऱ्या बायकांवरची स्टोरी किंवा जी कथा आम्ही जे चित्रपट बनवलेला आहे तो याच्यासाठी बघा, कारण आपल्याकडे ज्या कुप्रथा होत्या त्या कुप्रथेवर आपल्या आया बहिणींनी किती सहन करून काय काय भोगलेलं असेल हे सगळं आपल्याला आजच्या सगळ्या पिढीला माहिती होणं गरजेचं आहे। ठीक आहे, आता जी प्रथा जरी बंद झाली तरी आज जरी आपण असा विचार केला की आज जर ती प्रथा सुरू असली असती आणि जर खरंच माझ्या बहिणीवर जर ही वेळ आली असती तर आजचा सगळा समाज माझ्या विरोधात उभा राहिला असता किंवा आपल्या विरोधात, प्रत्येक भावाच्या विरोधात जो उभा राहिला असता, तर आपण काय केलं असतं? आपण तर काहीच करू शकत नाही। जुन्या काळात तरी लोक जे होते ते तरी करू शकत होते। तर नशिबाने आज ती प्रथा चालू नाही आहे, तर ती काय प्रथा होती हे बघण्यासाठी तरी नक्कीच एकदा सत्यभामा फिल्म बघावी असं मी सगळ्या प्रेक्षकांना मनापासून विनंती करतो। धन्यवाद।